मंडळी, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेत रमी खेळणारे तत्कालीन कृषी मंत्री व त्यानंतर क्रीडा मंत्रीपदी नियुक्त करण्यात आलेले माणिकराव कोकाटे यांची चर्चा आहे। याचं कारण म्हणजे सदनिका प्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। तर याआधी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे महायुती सरकारच्या आणि विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आतापर्यंत 2 विकेटा पडल्या आहेत। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री असलेल्या व्यक्तीने आरोप झाल्याने राजीनामा देण्याची ही काही पहिली वेळ नाही। तर याआधी देखील मंत्री व त्याचबरोबर मुख्यमंत्री वाया उपमुख्यमंत्री यांनी देखील काही आरोपात नाव आल्याने त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता। मग नक्की कोण होते ते मंत्री आणि मुख्यमंत्री या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला। यात पहिले नाव आहे ते म्हणजे बॅरिस्टर AR अंतुले यांचं। त्यांच्या राजीनाम्याचं कारण होतं ते म्हणजे सिमेंट घोटाळ्याचे आरोप। बॅरिस्टर AR अंतुले यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप होता की त्यांनी मुख्यमंत्री असताना बांधकाम व्यावसायिकांना व साखर कारखान्यांना सिमेंटचा अतिरिक्त पुरवठा करण्याच्या बदल्यात इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या संस्थेसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा केल्या होत्या, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। दुसरं नाव आहे ते म्हणजे शिवाजीराव निलंगेकर यांचं। त्यांच्या राजीनाम्याचे कारण ठरलं ते म्हणजे मुलीचे गुण वाढवण्याचे प्रकरण। शिवाजीराव निलंगेकर यांना मुलीच्या MD परीक्षेतील गुण वाढवण्याच्या आरोपाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, ज्यात तिच्या गुणांची फेरफार करून तिला उत्तीर्ण केल्याचा प्रयत्न झाला। हा प्रकार बॉम्बे हायकोर्टाने उघडकीस आणला आणि या घटनेमुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली। तिसरं नाव आहे विलासराव देशमुख यांचं। 2008 मध्ये मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख। हल्ल्यानंतर देशमुख यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। मात्र या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी रामगोपाल वर्मा आणि त्यांचा मुलगा रितेश देशमुख यांना दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलच्या पाहणीसाठी नेलं होतं असं म्हटलं जातं, ज्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली व अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला। चौथं नाव आहे अशोकराव चव्हाण यांचं व त्यांच्या राजीनाम्याचं कारण ठरलं ते म्हणजे आदर्श घोटाळा। अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघडकीस आला होता, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं। पाचवं नाव आहे उपमुख्यमंत्री RR पाटील यांचं। त्यांच्या राजीनाम्याचं कारण ठरलं ते म्हणजे एक वादग्रस्त विधान। 2008 मध्ये मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या दरम्यान RR पाटील पत्रकारांशी बोलताना शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील एक डायलॉग मारला आणि या डायलॉगने त्यांच्या राजीनाम्याला आमंत्रण दिलं। RR पाटील यांना त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। छगन भुजबळ यांचं व त्यांच्या राजीनाम्याचं कारण ठरलं ते म्हणजे तेलगी घोटाळा। तेलगी घोटाळा म्हणजे अब्दुल करीम तेलगीने केलेला एक मोठा बनावट स्टॅम्प पेपरचा घोटाळा, ज्यात त्याने कोट्यावधी रुपयाचे खोटे स्टॅम्प पेपर छापून ते देशभरात विकले। या घोटाळ्यात पोलीस व राजकारण्यांचाही सहभाग होता, ज्यामुळे हा घोटाळा 20,000 ते 30,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता। तेलगीने बनावट स्टॅम्प पेपर विकण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली होती, ज्यात अनेक एजंट व भ्रष्ट अधिकारी सामील होते। छगन भुजबळ यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात तेलगी घोटाळा प्रकरणामुळे त्यांच्यावर आरोप केले जात होते, त्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता। आठवं नाव आहे ते मंत्री एकनाथ खडसे यांचं। खडसे यांनी राज्याचे महसूल मंत्री म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील 3 एकर औद्योगिक भूखंडाची विक्री करार त्यांच्या पत्नी व जावयाच्या नावावर बेकायदेशीरपणे केला असल्याचा आरोप केला होता, त्यामुळे एकनाथ खडसे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्याचबरोबर अजून काही नेते आहेत ज्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यातील पहिले नाव म्हणजे नवाब मलिक। नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। दुसरं नाव आहे अनिल देशमुख यांचं। त्यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप झाला होता। तर संजय राठोड यांच्यावर पूजा राठोड आत्महत्या प्रकरणाचे आरोप झाले होते। तर आता सदनिका प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना दोषी आढळल्याने त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे। तर हे होते असे नेते ज्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री या पदांचा राजीनामा द्यावा लागला आहे। या संपूर्ण विषयावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।